नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लव गुरु या YouTube चॅनलवर. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा. मी तुझ्यावर प्रेम करतोय. एकेकाळी भारतातील एका छोट्या गावात राज नावाचा एक तरुण राहत होता. तो त्याच्या सुंदर दिसण्यासाठी आणि मोहक व्यक्तिमत्वासाठी ओळखला जात होता. परंतु यापूर्वी तो कधीही प्रेमात पडला नव्हता. एके दिवशी त्याने शहराचा शोध घेण्यासाठी आणि त्याला प्रेम मिळेल का हे पाहण्यासाठी प्रवास करण्याचा निर्णय घेतला. तो शहरातील रस्त्यांवरून फिरत असताना त्याला प्रिया नावाची एक सुंदर तरुणी दिसली. ती तिच्या मैत्रिणींसोबत फिरत होती, हसत, गप्पा मारत होती. राजला लगेचच धक्का बसला आणि त्याने तिच्याशी बोलायचं ठरवलं. त्याने तिच्या जवळ जाऊन ओळख करून दिली. हॅलो, माझे नाव राज आहे. मला फक्त येऊन हॅलो म्हणावे लागले कारण मी पाहिलेली सर्वात सुंदर स्त्री तू आहेस. प्रिया लाजली आणि हसली. धन्यवाद, तुझ्यावर खूप दयाळू आहे. माझे नाव प्रिया आहे. त्यांनी थोडा वेळ गप्पा मारल्या आणि त्यांच्यात काही संबंध आल्यासारखे राजला वाटले. त्याने प्रियाला डेटवर जाण्यास सांगितले आणि तिने होकार दिला. तारखेला प्रचंड यश मिळाले. ते एका फॅन्सी रेस्टॉरंटमध्ये गेले आणि तासनतास बोलले. राज पूर्णतः प्रियाशी पिळवटलेला होता आणि ती सुद्धा आनंद घेत असल्याचे दिसत होते. त्यांनी उद्यानात फिरायला जाण्याचा निर्णय घेतला आणि तेव्हाच गोष्टीला एक मजेदार वळण मिळाले. ते चालत असताना राजला एक भटका कुत्रा त्यांच्या दिशेने येताना दिसला. तो घाबरला आणि जवळच्या झाडावर चढला आणि प्रियाला तिथेच उभी ठेवून गोंधळून गेला. तुम्ही तिथे काय करत आहात? तिने विचारले. मला कुत्र्यांची भीती वाटते, राज थरथरत म्हणाला. प्रिया हसली. तुला कुत्र्यांची भीती वाटते? ते खूप आनंदी आहे. राजला लाज वाटली. पण प्रियाच्या हसण्याने त्याला शांत केले. ते चालत राहिले आणि राज पुन्हा आराम करू लागला. पण तेवढ्यात त्यांना माकडांचा समूह भेटला. राज भीतीने गोठला आणि प्रियाला त्यांना दूर सारावे लागले. तुला खरंच सगळ्या गोष्टींची भीती वाटते, नाही का? ती चिडवत म्हणाली. राज जरा वैतागला. त्याला प्रियाच्या समोर भित्र्यासारखे वाटायचे नव्हते, पण तो त्याची भीती घालवू शकला नाही. ते प्रियाच्या घरी परतत असताना त्यांना जवळच्या गल्लीतून एक विचित्र आवाज आला. सर्व प्रकारच्या भीतीदायक परिस्थितीची कल्पना करताच राजचे हृदय धडधडले. पण प्रिया धाडसी होती. ती गल्लीकडे चालत गेली, कशाचा आवाज येत आहे हे शोधण्याचा प्रयत्न करत होती. राज अनिच्छेने मागे गेला. अचानक एका डंपस्टरच्या मागून लोकांचा एक गट उडी मारून त्यांच्या दिशेने धावू लागला. राज गोठला, पण प्रियाने पटकन त्याचा हात पकडला आणि त्याला एका बाजूच्या रस्त्यावर नेले. ते धावत असताना राजला समजले की तो प्रियाच्या प्रेमात पडत आहे. ती मजबूत, शूर आणि मजेदार होती. त्याला असे वाटले की तिला जोडीदारामध्ये हवे असलेले सर्व काही आहे. जेव्हा ते प्रियाच्या घरी पोहोचले तेव्हा राजने घाबरून विचारले की तो तिला पुन्हा भेटेल का? मला तुला पुन्हा भेटायला आवडेल, प्रिया हसत म्हणाली. राज निघून जात असताना प्रियाने अचानक त्याला पकडून गालावर किस केले. माझं तुझ्यावर प्रेम आहे, ती खोडकर हसत म्हणाली. राजला खूप आनंद झाला. त्याला असे वाटले की त्याला त्याच्यासाठी एक परिपूर्ण स्त्री सापडली आहे. पण घरी जात असताना तो मदत करू शकला नाही, पण त्यांच्या भेटीदरम्यान तो किती घाबरला होता याचा विचार करू शकला नाही. दुसऱ्या दिवशी राजने त्याच्या भीतीला तोंड देण्याचे ठरवले. तो स्थानिक प्राणीसंग्रहालयात गेला आणि संपूर्ण दिवस कुत्रे, माकडे आणि इतर प्राण्यांनी वेढलेला घालवला. दिवसाच्या शेवटी त्याला वाटले की त्याने त्याच्या भीतीवर मात केली आहे. त्याने प्रियाला फोन करून दुसऱ्या तारखेला बाहेर पडण्यास सांगितले. यावेळी ते प्राणीसंग्रहालयात गेले. प्रियाला आपण किती धाडसी झालो हे दाखवून राजला अभिमान वाटला आणि ती प्रभावित झाली. ते प्राणीसंग्रहालयातून बाहेर पडत असताना राज यांना अचानक मोठा आवाज आला. त्याने मागे वळून पाहिले तर माकडांचा एक छोटासा गट त्यांच्या दिशेने धावत होता. आधी केल्याप्रमाणे गोठवण्याऐवजी राजने आपली बाजू मांडली आणि माकडांना दूर हाकलण्याचा प्रयत्न केला.
मात्र एका माकडाने त्याच्या पाठीवर उडी मारल्याने राज घाबरला आणि पळून गेला. राज माकडापासून पळून गेल्याने प्रियाला हसू आवरता आले नाही आणि तिने दिवसभर त्याला याविषयी चिडवले. लाजिरवाणा क्षण असूनही राज आणि प्रियाने प्राणीसंग्रहालयात चांगला वेळ घालवला. त्यांनी प्राण्यांवरील त्यांच्या सामायिक प्रेमावर बंधने घातली आणि त्यांना आढळले की त्यांच्यात बऱ्याच गोष्टी साम्य आहेत. पुढच्या काही महिन्यांत राज आणि प्रिया एकमेकांना डेट करत राहिले आणि जवळ आले. प्रियाने आपल्या भीतीचा सामना करण्यासाठी दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल राज कृतज्ञ होता आणि त्यामुळे त्याला एक चांगली व्यक्ती वाटली. पण एके दिवशी प्रियाने राजवर बॉम्बफेक केली. मला तुला काही सांगायचं आहे, ती गंभीरपणे बघत म्हणाली. मी खरं तर एक पशुवैद्य आहे. मला प्राणी आवडतात आणि मी त्यांच्यासोबत रोज काम करतो. राज स्तब्ध झाला. प्रियाने हे आपल्यापासून गुप्त ठेवले होते यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. त्याला लाज वाटली आणि लाज वाटली की तो त्यांच्या पहिल्या भेटीत प्राण्यांना इतका घाबरला होता. पण प्रियाने फक्त हसून त्याला मिठी मारली. त्याची काळजी करू नकोस. मी तुझ्यावर प्रेम करतो. तू कोण आहेस, भीती आणि सर्व काही. राजला दिलासा आणि कृतज्ञ वाटले. त्याला माहित होते की त्याला कोणीतरी खास सापडले आहे ज्याने त्याला स्वीकारले आहे. आणि त्यांना माहित होते की त्यांना एकत्र आणणारा मजेदार ट्विस्ट तो कधीही विसरणार नाही. राज आणि प्रियाचे नाते अधिक घट्ट होत गेले आणि ते अतूट झाले. ते एकत्र साहसांवर गेले, नवीन ठिकाणे शोधली आणि पोटदुखेपर्यंत हसले. एक दिवस राजने प्रियाला प्रपोज करायचे ठरवले. त्याला माहित होते की तीच ती आहे जिच्यासोबत त्याला आपले उर्वरित आयुष्य घालवायचे आहे. त्याने एका फॅन्सी रेस्टॉरंटमध्ये रोमॅन्टिक डिनरची योजना आखली आणि एका गुडघ्यावर खाली उतरला. प्रिया, मी तुझ्यावर या जगातील कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त प्रेम करतो. तू माझ्याशी लग्न करशील का? आश्चर्य आणि उत्साहाने प्रियाचे डोळे विस्फारले. हो, राज, मी तुझ्याशी लग्न करेन. राजने प्रियाच्या बोटात एंगेजमेंटची अंगठी घातल्याने संपूर्ण रेस्टॉरंट टाळ्या आणि जल्लोषात गुंजले. हातात हात घालून रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना त्यांना एका गल्लीतून एक विचित्र आवाज आला. राजचे हृदय धडधडू लागले कारण त्याने सर्व प्रकारच्या भयानक परिस्थितीची कल्पना केली. पण प्रिया शांत होती आणि गोळा झाली. ती गल्लीकडे चालत गेली, कशाचा आवाज येत आहे हे शोधण्याचा प्रयत्न करत होती. एवढा खंबीर आणि धाडसी जोडीदार आपल्या पाठीशी असल्याबद्दल कृतज्ञता वाटून राजने अगदी जवळून पाठपुरावा केला. त्यांनी आजूबाजूला डोकावून पाहिलं आणि पिल्लांचा एक छोटा गट एकत्र खेळताना दिसला. राजचा विश्वासच बसत नव्हता की तो याआधी कुत्र्यांना इतका घाबरत होता. प्रिया त्याच्याकडे पाहून धीर देत हसली. तू खूप पुढे आला आहेस, माझ्या प्रिय, ती हसत म्हणाली. राज तिच्याकडे पाहून परत हसला. ते दोघे एकत्र प्रवास करत होते त्याबद्दल कृतज्ञता वाटली. भविष्यात त्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागेल हे त्याला माहीत होते. पण जोपर्यंत ते एकमेकांशी आहेत तोपर्यंत ते त्यावर मात करू शकतील असा त्याला विश्वास होता. आणि ते कुत्र्याच्या पिलांपासून दूर जात असताना हातात हात घालून राजने प्रियाला कुजबुजले. माझे धाडसी पशुवैद्य, मी तुझ्यावर प्रेम करतो. आणि ते दोघेही हसले, हे जाणून की त्यांची प्रेमकथा सामान्य आहे.